कोल्हापूर सांगलीमध्ये महाशिवरात्रीनिमित्त महारुद्राक्ष सोहळा 1.5 लाख भाविकांच्या उपस्थितीत होतोय महासोहळा। इथं आलात की संकटमुक्त होताय। 1000पेक्षा जास्त व्यक्ती व्यसनमुक्त करणारं एकमेव मठ। महाशिवरात्रीला भव्य दिव्य शंकराच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा। वाळवा तालुक्यातील पवित्र धार्मिक ठिकाण श्री शिवशंभो मठ भडकंबे। मठाधिपती सोपानमाळी महाराज यांच्याशी थेट संवाद। पहा टीव्ही नेक्स्ट मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार। जय देश। येत्या 2 दिवसामध्ये महाशिवरात्रीचा उत्सव संपूर्ण देशभर जगभर साजरा होतोय आणि आपण त्या निमित्तानं वाळवा तालुक्यातील भडकंबे या गावामध्ये आहोत। भडकंबे गावामध्ये सोपानमाळी महाराज यांचा शिवशंभो मठ या ठिकाणी आहे। शिवशंभो मठाच्या वतीनं दरवर्षी महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। या मठाचे जे मठाधिपती जे आहेत सोपानमाळी महाराज त्यांना आपण या निमित्तानं भेटतोय। नमस्कार महाराज। नमस्ते। भडकंबे गावामध्ये ज्या पद्धतीचं महाशिवरात्री निमित्त जो दरवर्षी उत्सव होतो तो उत्सव संपूर्ण महाराष्ट्राला प्रेरणा देणारा आहे। आता यंदा 2026 मध्ये रविवारी 15 फेब्रुवारीच्या दिवशी महाशिवरात्री आहे, तर त्या निमित्तानं भडकंबे मठाच्या परिसरामध्ये नेमकं तुमचं काय कशा पद्धतीची विधी पूजा असणार आहे? आपले सकाळी 6 वाजता रुद्राभिषेक होईल। त्यानंतर 9 वाजता आपण महाशिवरात्रीनिमित्त शिवलीला अमृतचं पारायण ठेवतो। हे अखंड पारायण 1 दिवसाचं असते। संध्याकाळी 6 वाजता महाआरती होते। त्यानंतर 7 ते 11 वाजेपर्यंत डवरी गीतांचा कार्यक्रम असतो आपल्याकडे। पूर्ण शिवाचे जेवढे भक्तिगीत आहेत त्याचा तो प्लॅनिंग होतो। संध्याकाळी 11 वाजता दीक्षाचा कार्यक्रम केला जातो, कारण आपलं नाथपंथी असल्यामुळे ही दीक्षा संध्याकाळीच दिली जाते। त्यानंतर रात्री 12 वाजता शिवपार्वतीचा विवाह होतो आणि 12:30 वाजता परत रुद्र होतं, कारण आमच्याकडे रेग्युलर प्रत्येक सोमवारी नामोशाला रुद्र केलं जातं, पण शिवरात्रीनिमित्त यावेळी परत रात्री 12 वाजता रुद्र, कारण पूर्ण रात्रभर जागरण असतं। रुद्र झालं की त्याला भांग चढवली जाते देवाला। भांग चढवल्यानंतर परत दही भाताचं लेपन केलं जातं। त्याच्यानंतर पहाटे 4 वाजता देवाला झोपवलं जातं। सकाळी 6 वाजता परत रुद्राभिषेक होतो। दुसऱ्या दिवशी सकाळी 16 फेब्रुवारी 2025 रोजी आपण आज सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे 51,000 रुद्राक्षांचं वाटप करतोय आपण त्या दिवशी। त्यानंतर 13 फूट शंकराच्या मूर्तीची स्थापना करतोय आपण, कारण आपल्याकडं मठ होता, मूर्ती पिंडी आहे, नर्मदेश्वर पिंडीचं स्थापना केलेली आहे आपण। पण मूर्ती करायचं आमचं बऱ्याच दिवसाचं प्लॅनिंग होतं। 92 फुटाची मूर्ती आम्ही करतोय, पण तात्पुरती डिले होते म्हणून ही 13 फुटाच्या मूर्तीची स्थापना ठेवलेली आहे आपण 16 फेब्रुवारीला। 16 फेब्रुवारीला महामृत्युंजय यज्ञ करतोय आपण। 1,51,051 आहुती व नामस्मरण 16 घेतलेलं आहे। 200 जोड्या बसवतोय आपण पूजेला। अच्छा। सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की बघा, इथं तुम्हाला पूजेला बसण्यासाठी कसलीही कंडिशन नाहीये। सगळी व्यवस्था मठातर्फे केली जाते, फक्त तुम्ही यायचं, पूजेला बसायचं। त्याच दिवशी आपण आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे, त्याच दिवशी रक्तदान शिबिर आहे आणि महाप्रसादाचं नियोजन, असा हा पूर्ण दिवसभराचा प्रोग्राम आहे। अच्छा, हे दरवर्षी नेमकं ह्या संपूर्ण महाशिवरात्रीचा जो उत्सव ह्या भडकंबे गावामध्ये होतोय, तुमच्या मठाधिपती परिसरामध्ये होत असतो, याला किती वर्ष झाले? आता 6 वर्ष झाली। अच्छा, 6 वर्षापासून हे संपूर्ण तुमचा प्रवास सुरू आहे। मला तुमच्या एका विषयाकडे यायचं आहे की नेमकी ही भक्ती आणि शिवशंभो महादेवावरती जी श्रद्धा आहे याकडे तुम्ही कसं वळला? ऍक्च्युली कसं झालं, आम्ही आहे लिंगायतच, म्हणजे लहानपणापासूनच शिवाची आवड। आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8 ज्योतिर्लिंग वर्षातून एकदा मी करतोच, म्हणजे रेग्युलर फिरतच असतो। मी स्वतः 14 वर्ष बाहेर असल्यामुळं मला त्या गोष्टीची जी आवड होती, मग आपण देवाकडे जाण्यापेक्षा देवच आपल्याकडे यायला पाहिजे म्हणून आपण इथं स्थापना केली मठाची। आणि जसं केली स्थापना की देव आपल्याकडे यायला पाहिजे, तर देवानं ते दाखवलं पण मी इथं आलो याची। कारण तुम्हाला असं इथलं वैशिष्ट्य असं आहे की बघा, श्रद्धा आणि अंधश्रद्धा 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत। माझं म्हणणं श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नका। आणि या महादेवाच्या मंदिराचं किंवा ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की इथं तुम्ही जर एखादी गोष्ट बोललात तर तुम्ही स्वतःहून सांगताय की माझा त्यातून काय फरक पडला, ते मला नाही सांगायला लागत कोणाला। हे नेमकं हा परिसर एकदम शेती असलेला परिसर दिसतोय, नेमकं इथंच महादेवाचं श्रद्धास्थान का करावं वाटलं आणि काय त्यातून तुम्हाला पुढे प्रेरणा मिळाली? बघा, सगळ्यात महत्त्वाचा विषय काय आहे की मठ, आश्रम, बऱ्याच गोष्टी
होतात मार्केटमध्ये. पण यावेळी आपला विषय असा होता की ना गव्हर्नमेंटची जागा, ना ग्रामपंचायतची जागा, ना कुठल्या भक्ताची जागा घेऊन अच्छा. आपण आपल्या स्वतःच्या शेतामध्ये आणि आपण स्वतः हा मठ बांधलाय. कारण अच्छा. विषय काय होतं की बघा, काहीतरी वेगळी सुरुवात करायची म्हणून आपण हे चालू बर केले. बर. कारण जर मार्केटमध्ये तुम्ही बघितलं तर भक्तीच्या नावाखाली बऱ्याच गोष्टी चालल्या, हो हो. त्यातून काहीतरी वेगळं लोकांसाठी घेऊन जायचं म्हणून आपण हे आपल्या स्वतःच्या शेतात घेतल्यामुळे हे इथं घेतलंय. अच्छा. आता बऱ्यापैकी मी ज्या वेळेला तुमच्याबद्दल माहिती ऐकत होतो की अडले नडले गेलेले काही संसारोपयोगी समस्या असतील किंवा व्यक्तिगत जीवनामध्ये समस्या असतील, व्यवसाय दृष्टिकोनातून काही समस्या निर्माण होतात, पण भडकंबेच्या मठामध्ये आलं, सोपानमाळी महाराजांना भेटलं की एक समाधान, आत्मिक समाधान त्या भक्ताला मिळते. महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर तो पुन्हा भक्त इथंपर्यंत येतोय, दरबारात येतोय, दर्शन होतोय, नतमस्तक होतोय आणि त्याचे जे काही अडले नडलेले जे काही आयुष्यातील प्रश्न आहेत ते मार्गी लागायला सुरुवात होते. म्हणजे अडलेला रस्ता तो खुला होतोय. नेमकं या पाठीमागची शक्ती काय आहे? हे बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज जर विचार केला तर 10 मधल्या 9 लोकांना काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे घरगुती प्रॉब्लेम आहेत, त्यानंतर बिझनेसमध्ये प्रॉब्लेम आहेत. कारण ज्या निगेटिव्ह वेव्स, निगेटिव्ह ज्या ऊर्जा आहेत की तुमची ग्रोथ चालली कुणाला बघवत नाहीये. अच्छा. मग जे काही निगेटिव्ह वेव्स तयार करणारे लोक आहेत, आपण इथं नर्मदेश्वर शिवलिंग स्थापन केल्यामुळं आज ज्या दिवशी स्थापना झाली त्या दिवसापासून आजपर्यंत प्रत्येक सोमवारी प्रत्येक अमावस्याला आपण रुद्र करतो. त्या रुद्र केल्यामुळे एक अशी ऊर्जा क्रिएट झाली की तुम्ही नुसतं इथे येऊनच गेला तर तुम्हाला त्याचा रिलीफ जाणवायला चालू होतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माणसांना काय पाहिजे, शांती पाहिजे. अच्छा. आज पैसा तुमच्याकडे किती आहे हा विषय महत्वाचा नाहीये, प्रॉपर्टी किती आहे हा विषय महत्वाचा नाहीये. लोकांना पाहिजे सुख, शांती आणि समाधान. ते सुख, शांती आणि समाधान मिळायसाठी काय पाहिजे, तर पॉझिटिव्ह वेव्ज व्हायला पाहिजेत. त्या वेव्ज आपण इथं क्रिएट केल्या, त्यामुळे इथं आल्यानंतर लोकांना त्याची जी शांती मिळते की आपल्याला कोणाला यायला सांगायला लागत नाही. आपलं एक वैशिष्ट्य आहे, आपण क्लिअर लोकांना सांगतो की आल्यानंतर या मठात येऊन गेल्यावर 24 hours मध्ये तुम्हाला रिलीफ मिळाला नाही तर तुम्ही इकडे यायचंच नाही. अच्छा. म्हणजे या तुमचं लय भलं करून देतो, चांगलं करून देतो यासाठी आपण बसलेलो नाही. कारण कोणी कोणाचा प्रारब्ध बदलू शकत नाही. मग इथं काय यायचं, तर इथं एवढ्यासाठी यायचं की ज्या गोष्टी तुम्हाला माहिती नाही आहेत ना त्या आहेत इथं. अच्छा. किंवा जे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकत नाही ते इथं आल्यानंतर सॉल्व्ह होऊन जातील, म्हणून इथे यायचं बस. अच्छा. नेमकं आता बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय की धार्मिक स्थळाच्या ठिकाणी चांगल्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या देवतांचे देवस्थान आहेत. तुमच्या इथं महादेवाचं देवस्थान आहे, तुम्ही महादेवाचे भक्त आहात. पण हे काम करत असताना देखील तुम्ही ज्यांना व्यसनं आहेत, दारूचे व्यसन आहे, त्यांच्या दारू सोडलेली आहेत. म्हणजे ह्या जो सामाजिक परिवर्तनाचा जो भाग आहे तो पण देखील तुमच्या ह्याच्यामध्ये कार्यामध्ये दिसून येतो. अशा किती लोकांचे चांगले संसार तुम्ही बसवलेले आहेत? हजारो लोक आहेत असे की जे सकाळी उठल्यापासून ड्रिंक घ्यायचे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे आल्यानंतर तुम्हाला ना महादेवाच्या पिंडीवरती हात ठेवून शपथ घ्यायला लागते, ना माळ घालायला लागते, ना तुम्हाला कुठलीही अंगारा भांडारात देऊन तुम्ही हे दारू सोडवा असला कुठलाही प्रकार इथं नाही. सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या मठात यायचं असेल तर पहिला ड्रिंक आणि नॉनव्हेज बंद करायला लागते. बरं. असे हजारो लोक आहेत की जे सकाळी उठल्यापासून ड्रिंक घ्यायचे, ते आज तुम्ही त्याचं ड्रिंकचं नाव काढलं तर म्हणजे ड्रिंक पिणाऱ्याच्या मातीला जाणार नाहीत ते. अच्छा. म्हणजे दारू सोडली, मटण सोडलं, ड्रिंक सोडलं, नॉनव्हेज सोडलं. लोकांनी का सोडलं आपल्याला माहिती नाही. ती कृपा शंभो महादेवाची. म्हणजे इथं आपण बघा काय होतं की आज बरेच प्रकार आहेत. व्यसनमुक्ती केंद्र, तुम्ही 40 दिवस व्यसनमुक्ती केंद्रात ठेवा. माणूस व्यसनमुक्ती केंद्रात ठेवून कधीही व्यसनापासून अधीन म्हणजे व्यसनाधीन झालेला माणूस व्यसनापासून अलिप्त होऊ शकत नाही, कारण ती त्याची इच्छा पाहिजे. अच्छा. इथं आपण छोटीशी गोष्ट करतोय की बघा, माणूस दोनच गोष्टीमध्ये ड्रिंक घेतोय, एक जास्त टेन्शन मध्ये आणि जास्त खुशीमध्ये. खुशीमध्ये घेणारी बोटावर मोजण्यासारखे लोक आहेत, पण टेन्शन मध्ये घेणारी 99% लोक आहेत. तर जिथं त्याला टेन्शन चालू झाली ना तिथूनच त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला चालू झाला, तर का घेईल ड्रिंक? अच्छा. नक्कीच तुमचं जे श्रद्धास्थान आहे ते महादेवाचं श्रद्धास्थान आहे. तुमची खूप मोठी त्याच्यावरती भक्ती आहे. लोकांना आयुष्यामध्ये आल्या अडचण आली की ते देवाचा धावा करतात. येस. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? बघा, माझं म्हणणं काय की अडचण आल्यानंतर लोक देवाचा धावा करतात, पण पहिल्यांदाच तुम्ही देवाच्या भक्तीत राहिलात. बघा, सनातन हिंदू धर्म आपला हा भारत हा सनातन हिंदूंचा आहे. मग इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की कपाळाला टिळा लावला पाहिजे, आपण लावत नाहीये. अच्छा. का लावला पाहिजे हे कोणाला माहित नाहीये. पण जर सकाळी तुम्हाला तुमच्यावर भरोसा नाही तर तुम्ही दुसऱ्यावर भरोसा काय ठेवणार? अच्छा. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय बघा, आज लोकांना गरज कुठल्या गोष्टीची ती लोकांना माहिती नाही. तुम्ही जर ना अडचणीत आल्यावर देवाकडे जाण्यापेक्षा तुम्ही आधीच भक्ती मार्गात राहिला तर तुम्हाला अडचणच येणार नाहीये ना. अच्छा. आणि भक्ती मार्गात गेल्यानंतर तो मनुष्य वाईट मार्गाला पण जात नाही, वाईट मार्गाला जाणार नाहीये, चांगले स्ट्रेट फॉरवर्ड राहील तो. जर तुम्ही भक्ती मार्गात असाल तर तुमच्या घरात वाद होणार नाहीये. कारण जर भक्ती मार्गात तुम्ही नसाल तर घरात चिडचिड राहील, अस्थिरता राहील. पण भक्ती मार्गाचं घरातलं वातावरणच भक्तिमय असेल, सकाळी उठल्या उठल्या घरात पूजा आरती जर ह्या गोष्टी रेग्युलर चालू असेल तर घरातलं वातावरण पॉझिटिव्ह राहील. आणि वातावरण पॉझिटिव्ह राहिलं तर घरात वाद का होतील, नक्कीच, आणि का अडचणी येतील. अच्छा.
आता तुम्ही गेली 6 वर्ष या भडकंबेमध्ये शिवशंभो मठाच्या माध्यमातून तुम्ही धार्मिक सामाजिक कार्य करत आहात. काही स्वप्न आहेत तुमची ह्या मठाबद्दल. ते जे तुमचं स्वप्न संकल्प जो आहे तो नेमका काय असणार आहे? मग आता सध्या आपला विषय काय की काहीतरी चेंज व्हावं बरं. किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा भारतभरामध्ये हजारो मठ, हजारो आश्रम, हजारो साधू संत, हजारो महाराज आहेत. आपण काहीतरी यांच्यापेक्षा वेगळं करायचं म्हणून आपण ह्याच्यामध्ये उतरलोय. आता आपल्या ट्रस्टला फक्त 3च वर्ष झालेत. पुढच्या वर्षीपासून आमचं नियोजन आहे की आपण इथं 92 फूट शंकराची मूर्ती करतोय. आता ही 13 फुटाची मूर्ती केली म्हणजे आम्हाला ह्या पूजेसाठी महामृत्युंजय यज्ञ आम्ही रेग्युलर चालू केलाय. बरं. मग महामृत्युंजय यज्ञ करतोय तर त्यासाठी शिवाची मूर्ती पाहिजे म्हणून आम्ही ही मूर्ती केली आता. अच्छा. पण ही ओके. मूर्ती आम्ही आमच्या भक्त निवासमध्ये किंवा अन्नछात्रामध्ये ठेवतोय. बरं. 92 फूट शंकराची मूर्ती हा आपलं इथलं प्लॅन नाही. अच्छा. 92 फूट शंकराची मूर्ती होईल. त्याच्यामध्ये 20 फुटामध्ये खालच्या शिवलीला अमृतची गॅलरी होईल. म्हणजे बरं. नुसती मूर्ती केली, शिव काय आहे हे कोणाला माहिती नाही. माहित नाही. तर आपलं टार्गेट असं आहे की तुम्हाला आल्यानंतर त्याची अख्खी हिस्ट्री, म्हणजे तुम्ही माणूस म्हणून जन्माला आलाय, देव कुठं आहे तर तुमच्यातच आहे, पण देव तुम्हाला कळाला नाही. मंदिरात देव नाहीये, अच्छा. देव तुमच्यात आहे. मग तो कसा कळायला पाहिजे, देव कुठे आहे हे समजण्यासाठी एक 20 फूट मध्ये शिवलीला अमृतची गॅलरी बनवतोय. बरं. जमिनीच्या खाली आपण 100 बाय 100 मध्ये मेडिटेशन सेंटर बनवतोय. अच्छा. कारण माणसाला शांती पाहिजे. हो. मेडिटेशन सेंटर आपण अशा पद्धतीचं बनवतोय म्हणजे आजी जर मठात तुम्ही आलात बरं. तर हजारो मंदिरं किंवा हजारो मठ आश्रम तुम्ही फिरला असाल, हो. पण इथं आल्यानंतर जे एक फील होतंय ना, ओके. तर ते फील तिथं म्हणजे किती टेन्शन मध्ये माणूस असेल तर त्या मेडिटेशन सेंटर मध्ये येऊन बसला तर त्याला रिलीफ मिळायला पाहिजे. अच्छा. ही गोष्ट आहे. म्हणजे इथं या, जप करा किंवा ग्रंथ वाचा, बरं. 10 फेऱ्या घाला, 50 फेऱ्या घाला, मग बरं. तुम्हाला रिलीफ मिळेल. बरं. हा विषय आपण ठेवलेला नाही, कारण धावपळीचं युग आहे. हो. प्रत्येकाला जर सांगितलं मी आठवड्याला माझ्याकडे येऊन बस, तर वेळ आहे का त्या माणसाला? तर वेळ नाहीये. नाही. मग त्याला रिलीफ जाणवायला पाहिजे. तर अच्छा. ती एक गोष्ट आपण त्याच्यामध्ये क्रिएट करतोय. अच्छा. राम राज्य दरबार आपल्या दक्षिण भारतामध्ये कुठंच नाहीये, बरं. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात तर कुठंच नाही. कुठंच नाही. हजारो लोक आहेत की ज्यांना अयोध्येला जायचंय, म्हणजे रामललाचं दर्शन घ्यायचंय, बरं. पण जाऊ शकत नाहीयेत. तर असे हजारो लोक राम राज्य दरबार इथं बघू शकतात. कारण अच्छा. लहानपणापासून ते स्टार्ट पर्यंत एंड पर्यंत सगळा राम राज्य दरबार आपण 60,000 स्क्वेअर फूट मध्ये इथं हो, बनवतोय. हो, हो. अन्नछत्र, भक्त निवास या प्रोजेक्टमध्ये 108 अँब्युलन्स आहेत. अच्छा. 10 फूड व्हॅन घेतोय आपण. बरं. कारण मुद्दा काय, अन्नदान करतोय आपण. ठीक आहे, अन्नदान कुठं करतोय ना, अन्नदान कुणाला केलं पाहिजे? बरं. ज्या माणसाला 2 टाइम खायला भेटत नाहीये त्याला तुम्ही दान केलं तर अन्नदान झालं. हो. आजकाल काय झाले, फॅशन झाले अन्नदान म्हणजे. बरं. अन्नदान काय करायचं, आपल्या ओळखीचे 150-200 माणसं बोलवायचे आणि पंचपक्वानं खायला घालायचे आणि आम्ही अन्नदान केलं, असं अन्नदान होत नाहीये. नाही. कारण त्यांच्या घरी ते पंचपक्वान ऑलरेडी खाता येते. बरोबर आहे. मग तुम्ही केलेलं अन्नदान कसं झालं? अच्छा. तर अन्नदान करायचं असेल तर अशा लोकांना द्या की जे तुमच्या ओळखीचे नाहीयेत बरं. किंवा जे तुम्हाला ओळखतच नाहीयेत किंवा ज्यांना आज गरज आहे. अच्छा. तर त्यासाठी आपण अन्नछत्र चालू करतोय. हो. 10 फूड व्हॅन घेतोय त्यासाठी, कारण ओके. जे रेग्युलर एरियामध्येच. त्यानंतर 10 फिरते दवाखाने घेतोय अच्छा. आणि 5 लॅबोरेटरीज घेतोय. अच्छा. म्हणजे का, समजा रक्तलघवी ह्या ज्या काही चेक करायच्या आता खेडेगावांमधल्या लोकांना सिटीत जायला लागतंय, बरं. तर त्याला त्याच्याच गावामध्ये ते मिळेल आणि एक मिनिमम चार्जेस मध्ये. अँब्युलन्स आणि जे हॉस्पिटल आपण करतोय बरं. हे तर फ्री मध्येच देतोय, म्हणजे ओके. 1 रुपया चार्जेस लागेल. बरं. बरं. इथल्या भक्त निवासमध्ये राहायचं असेल तर 1 रुपया तुम्हाला महाप्रसाद पण 1 रुपयामध्ये मिळेल. बरं. आणि इथल्या ज्या काही फॅसिलिटी असतील इथं कुठलंही चार्जेस किंवा पैसे तुम्हाला लागणार नाही. नाहीयेत. अच्छा. पण नक्कीच महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर तुमचे जे काही आता इथं जे भक्त आहेत त्यांना एक पर्यटन क्षेत्र किंवा धार्मिक Yes. क्षेत्र हे त्याचा लाभ त्या निमित्तानं मिळणार आहे. Yes, yes, yes. आपण आहोत भडकंबे, जे वाळवा तालुक्यातील भडकंबे गाव आहे त्या गावामध्ये शिवशंभो मठ हा मठ प्रसिद्ध आहे. सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाराजांचं खूप मोठं भक्तांचं जाळं आहे आणि आता येणाऱ्या महाशिवरात्रीनिमित्त त्यांचे मोठे भव्य दिव्य असे कार्यक्रम आहेत आणि ते कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत. सांगली कोल्हापुरातील जिल्ह्यातील जे शिवभक्त आहेत, महादेवाला मानणारा जो भक्त आहे त्यांनी या भडकंबे मठाला एकदा भेट द्यावी. कारण इथं येणारा भाविक हा आल्यानंतर तो पुन्हा पुन्हा त्याचे पावले भडकंबेच्या मठाला जावेत अशी त्यांची मनाची मानसिकता होते. कारण इथं आल्यानंतर जी एक ऊर्जा आहे ती खूप मोठी आहे आणि जे महाराज आहेत त्या महाराजांची एक जे मार्गदर्शन किंवा त्यांची एक आध्यात्मिक ताकद ही खूप मोठी ह्या ठिकाणी पाहायला मिळते. अनेक भक्तांना याचा अनुभव आलेला आहे. त्या पद्धतीचं जे महाशिवरात्रीमध्ये महायज्ञ आहे त्या महायज्ञामध्ये लाखो लोक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आपणही तुम्ही या महाशिवरात्रीनिमित्त होणाऱ्या धार्मिक विधीचा लाभ घ्यावा. धन्यवाद. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने माहिती सांगितली.